नमस्ते बच्चों, सबको मेरा प्रणाम। सबको हिंदी कक्षा में स्वागत। आज हमको संसार एक पुस्तक है नामक लेके बाकी भाग पढ़ेगा। पिछले क्लास में हम इसके कुछ अंश पढ़े। हम पिछले क्लास में क्या क्या पढ़े? ये क्या है? ये संसार पुस्तक है। यह जवाहरलाल नेहरू ने अपने प्रिय पुत्री इंदिरा जी को एक खत द्वारा संसार की अवस्था के बारे में और संसार की सुंदर दृश्य के बारे में बताता है। संसार कैसी है, इस सुंदर देश के बारे में हम पढ़ेगा। हम पढ़ने की आवश्यक है। और तुम मेरे साथ न होगी, इसलिए मैं इस खत के द्वारा और पत्र के द्वारा उनको कुछ बात मालूम हो सकने की मैं ये पत्र लिखता हूँ। इसी तरह जवाहरलाल नेहरू ने उससे करता है। किससे करता है? इंदिरा गांधी से करता है। वे एक पत्र द्वारा संसार की अवस्था के बारे में और संसार पुराने जमाने में संसार कैसा है इसके बारे में कहे। और भारत हिंदुस्तान एक बहुत बड़ा देश है और उसके बारे में वे हिंदुस्तान और इंग्लैंड को उसकी अवस्था के बारे में तुलना करती है और उसके कुछ हाल जानने की उनको शौक है, तो मैं बाद में किसी तरह के बारे में कहेगा। वे इस प्रकार कहते हैं और अपने पुत्री से वह कहता है कि इस धरती लाखों करोड़ों वर्ष पहले वहां आदमी न था। हमारे देश में लाखों करोड़ों वर्ष के पहले आदमी न था, जानवर न था और जानदार चीजें न था। इस धरती गर्म होती थी, यह एक गोल बनती थी और यहाँ एक गर्म थी। गर्म मीन्स बेहद गर्म था, चुटपड़ता गोलमाയിരുന്നു और इस पर कोई जानदार चीज नहीं है। और अगर हम किताब में पढ़ो और पहाड़ों और जानवरों की पुरानी हड्डियों से हमको ये मालूम हो सकता है। हम किताबों से और पुराने हड्डियों से हमको मालूम हो सकता है पुराने जमाने में हमारी धरती की अवस्था इसी प्रकार है। हमारे धरती में कोई जानदार चीज नहीं है और कोई जानवर नहीं है, चिड़िया नहीं है, आदमी न था। ये एक बेहद गर्म था। इसी तरह है हमारा धरती के अवस्था पहले ही वे कैसे हमको ये मालूम हो सकता है, कैसी तरह हमको ये मालूम हो सकता है? यह किताबों से और पुरानी हड्डियों से हमको मालूम हो सकता है इसी तरह के बारे में। देखो अगला परिचय। तुम इतिहास पुस्तकों में भी पढ़ सकती हो, लेकिन पुराने जमाने में तो आदमी पैदा हो न था। किताबों में कौन लिखता है? तब हमें उस जमाने के बातें कैसे मालूम हो? ये तो नहीं हो सकता है। हम बैठे बैठे हर एक बात सोचने के लिए ये बड़े मजे की बात होती, क्योंकि हम जो चीज चाहते सोच लेते और सुंदर परियों की कहानियां लिख लेते। लेकिन जो कहानी किसी बात को देखे बिना घड़ी ली जाए वह कैसे ठीक हो सकते? लेकिन खुशी की बात यह है कि उस पुराने जमाने की लिखी हुई किताब न होने पर भी कुछ ऐसी चीजें हैं जिनसे उन्हें हमें उतनी बातें मालूम हो सकती। खुशी की बात यह है कि उस पुरानी जमाने की लिखी हुई किताबें न होने पर भी
कुछ ऐसी चीजें हैं जिनसे हमें उतनी हो मालूम हो सकती जितनी किसी किताब से होती। ये पहाड़, समुद्र, सितारे, नदियां, जंगल, जानवरों की पुरानी हड्डियों में इसी तरह की और इतनी की चीजें और वे किताबें हैं जिनसे हम दुनिया का पुराना हाल मालूम हो सकता है। मगर हाल जानने का असली तरीका यह नहीं है कि हम केवल दूसरों की लिखी हुई किताबें पढ़ ले, बल्कि खुद संसार रूपी पुस्तक पढ़े। तुम इतिहास किताबों में पढ़ते हो, तुम इतिहास किताबों में इतिहास किताब हिस्ट्री बुक, इतिहास पुस्तकों में तुम पढ़ती हो। क्या तुम पढ़ते हो? पुराने जमाने में आदमी न पैदा होती है और आदमी न होने पर पुस्तकें कौन लिखता है? एक प्रश्न है। आदमी न हो तो पुस्तकें कौन लिखता है? ये तो नहीं, ये एक बड़े मजे की बात है। क्या है ये मजे की बात? क्योंकि हम जो चीजें सोच लेता उसके बारे में हम सोच लेते। हमको जो चीज की हमें मालूम हो सकता और हमको जानता था उसी के बारे में हम सोच लेता। और जो कहानियों की किसी बात को देखे बिना घड़ी ली जाए उसको हम देख सकते। एक खुशी की बात यह है कि किताबें न होने पर भी कुछ ऐसे चीजें जिसने हम उतने ही मालूम हो सकता है, हम क्या करते होगा? हम ये पहाड़ से और समुद्र से और नदियां, जंगलों और पुरानी हड्डियों से हमको किसी तरह मालूम हो सकते। किताबें न होने पर भी हम कैसे इस प्रकार की अवस्था के बारे में हमको जान सकते? हम संसार रूपी इस दृश्य से, प्रकृति से और पहाड़ से, समुद्र से, सितारे, നദികൾ, സിതാര നക്ഷത്രങ്ങൾ, പഹാഡ് മലകൾ, കുന്നുകൾ, സമുദ്രത്തിൽ നിന്ന് इस तरह पुरानी हड्डियों से, जानवरों की हड्डियों से भी हमको इसी प्रकार की देख सकते और मालूम हो सकते। यहाँ नेहरू जी ने हमसे कहता है कि किताबें आदमी न होने पर भी किताब कौन लिखते? ठीक है, आदमी न होने पर भी किताब कौन लिखते? उस समय किताब लिखने की मनुष्य ने ही है। इस समय हम कैसे इस प्रकार हमको जानता था? हम इस प्रकृति से हमको मालूम हो सकता है। कैसी तरह हमको मालूम हो सकते? ये पहाड़े, समुद्र, सितारा, नदियां और पुरानी हड्डियों से इसी तरह हमको मालूम हो सकता। और हमको पुराना हाल इसी तरह मालूम सकने की अवस्था होती है। और हम केवल दूसरों की लिखी हुई किताबों को केवल हमको ठीक तरह समझ नहीं सकते। उस समय हम क्या सहायता करती है? उस समय हम खुद संसार रूपी पुस्तक पढ़े। नेहरू जी ने हमको कहता है कि पुस्तक दूसरों की लिखे किताबों को पढ़ने के बदले हम क्या कर सकता है? हम इस संसार रूपी पुस्तक से पढ़े। यह याथार्थ है, यह सच्चा है। इस संसार रूपी पुस्तक से पढ़ने को हम अच्छा अवस्था के बारे में और हमारी धरती के बारे में हम ठीक तरह की जानकारी मिल सकते। दूसरों का लिखे किताबों में ठीक है या सच है या झूठ है वे लिखते हैं, लेकिन यहाँ की अवस्था और संसार रूपी पुस्तक से पढ़े तो सब ठीक है। പുസ്തകമാകുന്ന മറ്റൊരാൾ എഴുതിയ പുസ്തകം വായിക്കുന്നതിനേക്കാൾ നല്ലത് ഇവിടെ നമ്മുടെ പ്രകൃതിയിൽ നിന്നും കണ്ടുവരുന്ന കാര്യങ്ങൾ നമുക്ക് മനസ്സിലാക്കുമ്പോൾ അതായിരിക്കും യാഥാർത്ഥ്യം. ലോകമാകുന്ന പുസ്തകത്തിൽ നിന്നും നീ മനസ്സിലാക്കൂ. ഇവിടെ എല്ലായിടത്തും എന്താ പറയുക, നിന്റെ ഓരോ ശ്രദ്ധയും ഈ ഭൂമിയിലോട്ടാവട്ടെ.
ഈ ഭൂമിയിലേക്ക് നോക്കി അല്ലെങ്കിൽ പ്രകൃതിയിലേക്ക് നോക്കി ഈ കാര്യങ്ങൾ മനസ്സിലാക്കാൻ ശ്രമിക്കൂ. അതാണ് അദ്ദേഹം മകളോട് പറയുന്നത്. ഒരാൾ എഴുതിയ പുസ്തകത്തിൽ ചിലപ്പോൾ ശരിയുണ്ടായിരിക്കാം, ചിലപ്പോൾ തെറ്റുണ്ടായിരിക്കാം. അതിനെക്കുറിച്ച് നീ വേവലാതിപ്പെടണ്ട. അതിലെ ചില കാര്യങ്ങൾ മാത്രമേ നമുക്ക് ഉൾക്കൊള്ളാനായിട്ട് കഴിയുള്ളൂ. അല്ലാത്ത കാര്യങ്ങൾ നമുക്ക് നേരിട്ട് മനസ്സിലാക്കാൻ എന്ത് വേണം? ഈ ലോകമാകുന്ന പുസ്തകത്തിലൂടെ നീ വായിച്ച് മനസ്സിലാക്കൂ. ലോകമാകുന്ന പുസ്തകം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഈ പ്രകൃതി, സുന്ദരമായ പ്രകൃതിയിൽ നിന്ന്, ഭൂമിയിൽ നിന്ന് ഈ കാര്യങ്ങൾ മനസ്സിലാക്കാൻ ശ്രമിക്കൂ. അത് സത്യമാണ്. देखो अगला बच्चे, मुझे आशा है कि पत्थरों और पहाड़ों को पढ़कर तुम थोड़े ही दिनों में उनका हाल जानना सीख जाओगी। सोचो कितनी मजे की बात है। एक छोटा सा रोड़ा जिसे तुम सड़क पर या पहाड़ों के नीचे पड़ा हुआ देखती है, शायद संसार की पुस्तक का छोटा सा पृष्ठ हो। शायद उनसे तुम्हें कोई नई बात मालूम हो गई। शर्त यह है कि तुम्हें उसे पढ़ना आता हो। कोई जबान उर्दू, हिंदी या अंग्रेजी सीखने के लिए तुम्हें उसके अक्षर सीखने होते हैं। इसी तरह पहले तुम्हें प्रकृति के अक्षर पढ़ने पड़ेंगे, तभी तुम उसकी कहानी, उसकी पत्थरों और चट्टानों की किताब से पढ़ सकते। शायद अब भी तुम उसे दौड़ा दौड़ा पढ़ना जानती हो। जब तुम कोई छोटा सा गोल चमकीला रोड़ा देखती है तो क्या यह तुम्हें कुछ नहीं बदलाता? ये कैसे गोल, चिकना और चमकीला हो गया और उनके खुरदरे किनारे या कोने क्या हुए? अगर तुम कितनी बड़ी चट्टान को तोड़कर टुकड़े टुकड़े कर डाली तो हर एक टुकड़ा खुरदरा और नुकीला होगा। ये गोल चिकने रोड की तरह बिल्कुल नहीं होता। फिर एक रोड़ा कैसे इतना चमकीला और चिकना गोल हो गया? अगर तुम्हारी आंखें देखे और कान सुने तो तुम उसी के मुख से उसके कहानी सुन सकती है। वह तुमसे कहेगा कि एक समय जिसे शायद बहुत दिन गुजरे हो, वह भी एक चट्टान का टुकड़ा था। देखो, मुझे आशा है कि पत्थरों और पहाड़ों को पढ़कर तुम थोड़े ही दिनों में उनका हाल जानना सीख। നമ്മുടെ ചുറ്റും കാണുന്ന പഹാഡവും മലകളിൽ നിന്നും കല്ലുകളിൽ നിന്നും ഒക്കെ നമുക്ക് വ്യക്തമായി മനസ്സിലാക്കാൻ കഴിയും എത്രയൊക്കെ മാറ്റം സംഭവിച്ചിട്ടാണ് അവ ഇന്ന് നാം കാണുന്ന രൂപത്തിലേക്ക് എത്തുന്നത്. एक मजे की बात है, एक छोटा सा रोड़ा जिसे एक सड़क या पहाड़ के नीचे हुआ देखती है. ഒരു ചെറിയ റോഡ മീൻസ് ചെറിയ കല്ല്, ചെറിയ ഒരു ഉരുളൻ കല്ല് നമ്മുടെ മുന്നിലുണ്ട് എന്ന് കരുതുക. शायद संसार की पुस्तक की छोटा सा पृष्ठ हो, शायद उससे तुम्हें ये नई बात मालूम हो जाए। शर्त यह है कि तुम्हें उसे पढ़ना आता हो. ഈ കല്ലിനെ കുറിച്ച് നമുക്ക് മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ അദ്ദേഹം ഒരു ഉദാഹരണം പറയുന്നു. कोई जबान उर्दू, हिंदी या अंग्रेजी सीखने के लिए तुम्हें उसके अक्षर सीखने होगा. നമുക്ക് ഏതൊരു ഭാഷയും പഠിക്കണമെങ്കിൽ ആ ഭാഷയുടെ അക്ഷരം ആദ്യം പഠിക്കണം. ഉറുദു ആയാലും ഹിന്ദി ആയാലും ഇംഗ്ലീഷ് ആയാലും പഠിക്കുമ്പോൾ ആദ്യം അതിന്റെ അക്ഷരമാല തൊട്ടാണ് നാം തുടങ്ങുന്നത്. അതുപോലെ ഈ കല്ലിനെ കുറിച്ച് നമുക്ക് മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ പ്രകൃതിക്ക് അക്ഷർ പഠിനെ പഠിക. പ്രകൃതിയുടെ അക്ഷരത്തിലേക്ക്, പ്രകൃതിയുടെ ഫസ്റ്റ് സ്റ്റെപ്പിലേക്ക് നിങ്ങൾ ചെല്ലൂ. തബി തും ഉസ്കി കഹാനി ഉൻകെ പത്തരോं और चट्टानों की किताबों से പഠ സകൂഗി. എന്നാൽ നിങ്ങൾക്ക് ഈ കഥയിലെ എവിടെ നിന്നാണ് ഇതിന്റെ തുടക്കം, എന്തൊക്കെ മാറ്റങ്ങൾ വന്നിട്ടാണ് ഇന്ന് നാം കാണുന്ന ഈ രൂപത്തിലേക്ക് ആ കല്ലുകളായത് എന്നതിനെ കുറിച്ച് ചിന്തിക്കാനുള്ള ആ ഒരു ക്ഷമത, കഴിവ് നിങ്ങളിൽ ഉണ്ടാകും. അതിനെ നോക്കി അറിയാൻ ശ്രമിക്കൂ. അദ്ദേഹം പറഞ്ഞത് കണ്ട് മനസ്സിലാക്കൂ. കേട്ടതിനെ വിശ്വസിക്കാതെ നാം കണ്ട് കാര്യങ്ങൾ മനസ്സിലാക്കൂ. അപ്പോഴാണ് അതിന്റെ സത്യാവസ്ഥ അതെന്താണ് എന്ന് നമുക്ക് തിരിച്ചറിയാനായിട്ട് കഴിയുള്ളൂ. देखो, शायद अब भी तुम उसे थोड़ा थोड़ा पढ़ना जानती हो. जब तुम कोई छोटा सा गोल चमकीला रोड़ा देखते हो तो क्या वह तुम्हें कुछ नहीं बदलाता? ये कैसे गोल, चिकना और चमकीला हो गया और उसके खुरदरे किनारे या कोने क्या हुए? अगर तुम किसी बड़ी चट्टानों को तोड़कर
टुकड़ा 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 पड़ेगा। ये गोल चिकने रोडों की तरह बिल्कुल नहीं होता। फिर ये रोड़ा कैसे इतना चमकीला और चिकना गोल हो गया? अगर तुम्हारी आंखें देखे और कान सुने तो उसी के मुख से उसकी कहानी सुन सकती हो। ഒരു ഉരുളൻ കല്ല് എങ്ങനെയാണ് ആ രൂപത്തിലേക്കായത്? അതിന് സാധാരണ ഒരു ഉരുളൻ കല്ല് നമ്മൾ എന്താ പറയാ എന്തെങ്കിലും വെച്ച് മുറിച്ചു കഴിഞ്ഞാൽ അതിന് എന്തുണ്ടായിരിക്കും? കോർണർ ഉണ്ടായിരിക്കും അല്ലെ, മുനകൾ, കൂർത്ത മുനകൾ ഉണ്ടായിരിക്കും. പക്ഷെ നമ്മള് ആ നദികളിലും അതുപോലെ തോടുകളിലൊക്കെ കാണുന്ന ഉരുളൻ കല്ലുകൾ വളരെ മിനുസമായി ഭംഗിയിലാണ് നാം കണ്ടെത്തുന്നത്. എങ്ങനെ അത് ഇത്ര ഈ രൂപത്തിലായി? അതിനെ നേരിട്ട് നിങ്ങൾ എന്താ കണ്ണു തുറന്നു നോക്കൂ, കാത് തുറന്നു കേൾക്കൂ. അപ്പോഴാണ് നിങ്ങൾക്ക് ഇതിന് വർഷങ്ങളുടെ പഴക്കം കൊണ്ടാണ് ഈ മാറ്റങ്ങൾ ഉണ്ടായത്. അതാണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്. ഒരു ദിവസവും 2 ദിവസവും 10 വർഷവും 14 വർഷവും 1000 വർഷങ്ങളുമല്ല, അത്രയും വർഷ പഴക്കം കൊണ്ടാണ് ഇതിന് ഈ മാറ്റം സംഭവിച്ചത്. അങ്ങനെ പ്രകൃതിയിലേക്ക് ഇറങ്ങി ചെല്ലുമ്പോഴാണ് അതിന്റെ മാറ്റങ്ങളെ കുറിച്ചിട്ട് നമുക്ക് മനസ്സിലാകുന്നത്. നോക്കൂ, फिर ये रोड़ा कैसे इतना चमकीला, चिकना और गोल हो गया? अगर तुम्हारी आंखें देखे और कान सुने तो तुम उसी के मुख से उनकी कहानी सुन सकती हो। वह तुमसे कहेगा कि एक समय जिसे शायद बहुत दिन गुजरो, वह भी एक चट्टान का टुकड़ा था। ठीक उसी टुकड़ी तरह उसमें किनारे और कोने थे जिसे तुम बड़ी चट्टान की तोड़ती है। शायद वह किसी पहाड़ के दामन में पड़ा था, तब पानी आया और उसे बहाकर छोटी घाटी ले गया। वहां से एक पहाड़ी नाले से धकेल कर उसे एक छोटे से दरिया में बहा दिया। इस छोटे से दरिया से वह बड़े दरिये में बहा। इसी बीच वह दरिये के फंदे में लुढ़कता रहा। उसके किनारे घिस गए, वह चिकना और चमकदार हो गया। इसी तरह वह कंकड़ बना जो तुम्हारे सामने है। इसी वजह से दरिया उसे छोड़ दिया और उसे पा ली। अगर दरिया उसे और आगे ले जाता तो एक छोटा छोटा होते अंत में बालू का एक जरा हो जाता है और समुद्र के किनारे अपने भाइयों को जा मिलता, जहाँ एक सुंदर बालू का किनारा बन जाता जिस पर छोटे छोटे बच्चे खेलते और बालू के घरौंदे बनाते। अगर एक छोटा सा रोड़ा तुम्हें इतनी बातें बता सकती है तो पहाड़ों और दूसरी चीजों से जो हमारा चारों तरफ है हमें और कितनी बातें मालूम हो सकता है। वे कहता है कि एक रोड़े के बारे में, एक रोड़ा कैसे चमकीले और चिकना बनता है। वे कैसी तरह इस रूपांतर बनते हैं। वे किसी तरह से जिसे तुम एक बड़ी चट्टान से तोड़ती से, एक बड़ी चट्टान से वे तोड़ती है, വലിയ ഒരു പാറയിൽ നിന്നാണ് ആ കല്ല് പൊട്ടിക്കുന്നത്. शायद वह किसी पहाड़ के दामन में पड़ा रहा, तब पानी आया और उसे बहाकर छोटी घाटी पर ले गए. ആ കല്ല് മുകളിൽ നിന്നും താഴേക്ക് ഘാട്ടീസെ ഉരുണ്ടിട്ട് താഴ്വരയിലേക്ക് എത്തുന്നു. വഹാമേ പാനിയായ, അത് വെള്ളത്തിലൂടെ ഒഴുകുന്നു, വെള്ളം അതിന്റെ മുകളിലൂടെ ഒഴുകുന്നു. और वहां में एक पहाड़ी नाले की ढकेल से उसे एक छोटे से दरिये में ഉരുണ്ട് അത് ഒരു ദരിയമേ പഹുഞ്ചെ, ഒരു എന്താ പറയാ തോടിലേക്ക് എത്തുന്നു. പിന്നെ അവിടുന്ന് അത് നദിയിലേക്ക് എത്തുന്നു, അത് കഴിഞ്ഞത് സമുദ്രത്തിലേക്ക് എത്തുന്നു. അത്രയും സമയമെടുക്കുമ്പോഴേക്കും അതിന്റെ രൂപത്തിൽ തട്ടി അതിന്റെ രൂപത്തിലേക്ക് മാറ്റം വരാൻ ശ്രമിക്കുന്നു. ഒരു ചെറിയ കല്ലിന്റെ മാറ്റം ഇത്രയധികം ഉണ്ടെങ്കിൽ ഓരോ വ്യക്തിയുടെയും അതുപോലെ ഈ ലോകത്ത് കാണുന്ന ആൾക്കാരിലൊക്കെ എത്രയൊക്കെ മാറ്റം സംഭവിച്ചിട്ടുണ്ടാകാമെന്ന് നിന്ന് പരിശോധിക്കൂ. എന്തൊക്കെ മാറ്റങ്ങളാണ് നമ്മുടെ ലോകത്തിന് ഉണ്ടാകുന്നത്, എന്തൊക്കെ പ്രശ്നങ്ങളാണ് ഈ ലോകത്ത് സംഭവിക്കുന്നത് എന്നതിനെ കുറിച്ചിട്ട് ഇനി അറിയാൻ ശ്രമിക്കണം എന്ന ഉപദേശമാണ് അദ്ദേഹം ഈ ലെറ്ററിലൂടെ അത് നൽകുന്നത്, തന്റെ പുത്രിക്ക് നൽകുന്നത്.
लास्ट पैराग्राफ है, देखो, अगर एक छोटा सा रोड़ा तुम्हें इतना बातें बता सकती है तो पहाड़ों और दूसरी चीजों से जो हमारे चारों तरफ है हमें और कितनी बातें मालूम हो सकता है. ഒരു ചെറിയ ചോട്ടാസ റോഡ ചെറിയ ഒരു കല്ലിനെ കുറിച്ച് ഇത്രയധികം നമുക്ക് മനസ്സിലാക്കാനുണ്ടെങ്കിൽ ഈ കാണുന്ന ഈ ലോകത്ത് നമ്മുടെ ഭൂമിയിൽ കാണുന്ന ഓരോന്നിനെ കുറിച്ചും പഹാഡോ മോർ ദൂസരെ ചീസോസെ മലകളെ കുറിച്ചും അത് മറ്റു കാര്യങ്ങളെ കുറിച്ചും നമ്മുടെ ഭാഗത്ത് നമ്മുടെ ചുറ്റുഭാഗത്ത് നിന്നും പ്രകൃതിയിലൂടെ മനസ്സിലാക്കുന്ന കാര്യങ്ങളാണ് നമുക്ക് ഒരുപാടുള്ളത്. അതിനെ കുറിച്ചൊക്കെ നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ എത്രത്തോളം ഉണ്ടായിരിക്കുമെന്ന് നീ ഇപ്പോൾ മനസ്സിലാക്കുക. അപ്പോഴാണ് നിനക്ക് വലുതായാൽ കൂടുതൽ കാര്യങ്ങൾ അറിയാനുള്ള ഉത്കണ്ഠ ഉണ്ടായിരിക്കുന്നത്. അപ്പൊ തനിക്ക് കൂടുതൽ കാര്യങ്ങൾ അറിയാനുള്ള ആകാംക്ഷയും ഉത്കണ്ഠയും വരുത്താൻ വേണ്ടിയാണ് അദ്ദേഹം ഇങ്ങനെ ഒരു ലെറ്റർ തന്റെ പുത്രിക്ക് അയച്ചത്. पाठभाग अच्छी तरह देखो. आज का क्लास समाप्त करते हो. अच्छा.